नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जगुरु पंचपरमेष्ठी भगवान की जय। चैतन्य रत्नाकरमध्ये पान नंबर 58 आहे। धर्मद्रव्याचं वर्णन करत आहे। काय सांगितलं होतं काल? धर्मद्रव्य कसं आहे? अमूर्तिक आहे, असंख्यात प्रदेशी आहे, एकच आहे आणि गती हेतुत्व हे त्याचं धर्म आहे। म्हणजे धर्मद्रव्य हे जीवनी पुद्गलाच्या गमनामध्ये मदत करणारं आहे। पुढे सांगते अभय कुमार, धर्मद्रव्य अखंड आहे, त्याचे खंड तुकडे होऊच शकत नाहीत। स्पर्श रसगंध वर्ण असतात का त्याच्यामध्ये? का स्पर्श रसगंध वर्ण कशामध्ये असतात? पुद्गलामध्येच असतात, त्यामुळे अन्य द्रव्यांमध्ये ते नाही। मग ज्याच्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण आहेत ते मूर्तिक आहे आणि बाकीचे सगळे अमूर्तिक द्रव्य आहेत। म्हणून स्पर्श रसगंध वर्ण रहित अमूर्तिक आहे। निरंजन, धर्मद्रव्यामध्ये उत्पादव्यय ध्रुव आहे का? अभय कुमार, धर्मद्रव्य सत आहे व जे जे सत असते ते उत्पादव्यय ध्रुव युक्तच असते। धर्मद्रव्याचे लक्षण उत्पादव्यय ध्रुव केले तर कुठला दोष येणार सांग? अतिव्याप्ती दोष। का? धर्मद्रव्याचं लक्षण उत्पादवालं आहे, उत्पादादी 3 वाला आहे असं म्हणलं तर कुठला दोष आणि काय येणार? लक्ष धर्मद्रव्य लक्षण काय केलं? उत्पादादिवाला, उत्पादादी 3 तिथं म्हणजे उत्पादवे ध्रुववाला जे आहे ते धर्मद्रव्य आहे असं म्हटलं तर कुठला दोष येणार? का अतिव्याप्ती का? हां, सगळ्यामध्येच आहे, कारण हे लक्षण सगळ्या द्रव्यांमध्ये जातं। त्यामुळं अतिव्याप्ती दोषला काय लिहिलं होतं मी? लक्ष आणि अलक्ष ह्या दोघांमध्ये जर त्या लक्षणाची व्याप्ती दिसून येत असेल तर तो अतिव्याप्ती दोष असतो। म्हणजे तुम्हाला लक्षण कसं करायला पाहिजे? जे फक्त याच्यामध्येच जात असेल तर त्याला त्याचं लक्षण म्हटलं जाणार। जर ते सगळ्यामध्ये जात असेल तर ते दोषयुक्त लक्षण आहे, म्हणून अतिव्याप्ती दोष येतो असं सांगितलं। धर्मद्रव्याचे लक्षण चेतन केले तर असंभव दोष येतो, किंवा धर्मद्रव्याचे लक्षण जड किंवा बहुप्रदेशी केले तर अतिव्याप्ती दोष येतो। म्हणून धर्मद्रव्याचे गती हेतुत्व हेच एक सुलक्षण होय, बाकी सर्व अवलक्षणच। म्हणजे काय सांगितलं? इथं जर केलं बहुप्रदेशी तर अतिव्याप्ती का? धर्मद्रव्य बहुप्रदेशी असतं ते धर्मद्रव्य असं म्हटलं तर कुठला दोष? का? बाकी अन्य द्रव्यांमध्ये पण म्हणजे लक्षामध्ये पण ते लक्षण गेलं आणि अलक्ष असणाऱ्या अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य, जीवद्रव्य, पुद्गलद्रव्यामध्ये सुद्धा ते लक्षण गेलं। म्हणून बहुप्रदेशी धर्मद्रव्य आहे बहुप्रदेशी, पण तेच त्याचं लक्षण असं म्हटलं तर दोषयुक्त झालं। आणि धर्मद्रव्याला चेतन म्हटलं तर ते तर शक्यच नाही, कारण जीवामध्येच चैतन्य हे लक्षण आहे। धर्मद्रव्याच्या गमनास किंवा चालण्यास कोण निमित्त आहे? अभय कुमार, धर्मद्रव्य चालतच नाही तर चालण्यास कोण निमित्त? हा प्रश्नच चुकीचा आहे। काय म्हणलं कळलं सांग? धर्मद्रव्याचं काम काय? गती हेतू। कोणाच्या गतीमध्ये हेतू येते? निमित्त कोणाच्या? जीवाच्या, पुद्गलाच्या। हां, का? धर्मद्रव्य स्वतःच्याच गतीमध्ये का नाही मदत करत? कारण ते स्वतः चालतच नाही। का? तेच ना, का? पण कारण बघितलं ना काल, जीव आणि पुद्गल यांच्याच गमनामध्ये ते मदत करतं, अन्य द्रव्यांमध्ये गमन करण्यासाठी ते मदत करत नाही। का? कारण बाकीचे चालतच म्हणजे ह्या दोघांमध्ये काय आहे? ह्या दोघांमध्ये काय आहे? ते ॲबिलिटी काय ॲबिलिटी आहे? क्रियावती शक्ती।
मग या दोघांमध्येच क्रियावती शक्ती आहे म्हणून ते त्याला मदत करतं. त्याच्या स्वतःमध्ये पण क्रियावती शक्ती नाही आहे. आणि म्हणजे अधर्मद्रव्य काय म्हणायचं, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य आणि कालद्रव्य सगळ्यामध्येच क्रियावती शक्ती नाही आहे. त्यामुळं ते कोणाच्या गमनामध्ये वगैरे मदत करायचं संबंधच नाही. एक्झाम्पल काय, इलेक्ट्रिसिटीचं गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर असतात. जर त्यांच्यामध्ये ॲबिलिटीज नाही आहे ते कंडक्ट करण्याची, तर अशा समज या बुकमधनं या जमिनीमधनं करंट कसं पास होणार. मग तसंच म्हणायचं आहे की ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे त्यालाच ते मदत करतं. मग तसं जीव आणि पुद्गलामध्येच ती ॲबिलिटी आहे, त्यामुळे ते त्यांना मदत करतं. धर्मद्रव्यास अवकाश किंवा जागा देण्यास निमित्त आकाशद्रव्य आहे व परिणामण्यास कालद्रव्य निमित्त आहे. म्हणजे धर्मद्रव्याचे इटसेल्फ गमन होत नाही, पण त्याच्या स्थिर राहण्यामध्ये अधर्मद्रव्य नाही, स्थिर राहण्यात नाही, कारण गमन जे करणार त्याचं स्थिर राहण्याचा संबंध येणार. धर्मद्रव्य गमनच करत नाही, त्यामुळे त्याचं स्थिरतेचा पण प्रश्न नाही. लागलं का? लागलं का? लागलं नाही ना. धर्मद्रव्याला जागा कोण देतं? आकाशद्रव्य. धर्मद्रव्याचं परिणमन कोण करतं? निमित्त म्हणायचं बरं का, करतं म्हणजे ते जबरदस्ती करत नाही. धर्मद्रव्याचे सुद्धा सगळ्या परिणमनामध्ये अन्य द्रव्य सगळे निमित्त आहेत, ते करता नाहीत. पुढं धर्मद्रव्य जीव पुद्गलास चालवते म्हटले तरीही असंभव दोष येतो. का? कारण ते निमित्त म्हणून चालवतं म्हणजे जबरदस्ती नेतं असं नाही. धर्मद्रव्य तुम्हाला आत्ता घरातून इथं आणलं, ओढून आणलं का नाही त्यांनी? का मी ओढून आणलं? कोण आणलं तुम्हाला? हिला ओढून आणलं. धर्मद्रव्यांनी जर अन्य द्रव्यांना जबरदस्ती ओढून आणलं म्हटलं तर चुकलं. म्हणून सांगताय धर्मद्रव्य जीव आणि उचलून ठेवावं भैया, जीव असतात. धर्मद्रव्य जीव पुद्गलास चालविते असे म्हटले तरीही असंभव दोष येतो. कधी येत असतो सांग असंभव दोष? असं त्याची परिभाषा समजवायची. लक्षामध्ये जेव्हा लक्षण जातच नाही तेव्हा त्याला म्हणायचं असंभव दोष. अव्याप्ती दोष कधी येतो? मग ते तर लक्षण योग्य झालं. अव्याप्ती शब्दावर नाही काय म्हणायचं आता? अव्याप्ती दोष शिकलो की भैया आपण? सर्व लक्षामध्ये जात नाही, तेव्हा अव्याप्तीमध्ये शब्दातच आहे ना. एवढं जर तुमचं लक्ष असेल तर याच्या एवढ्याच भागामध्ये लक्षण गेलं तर ते पूर्ण व्यापलं नाही, म्हणून अव्याप्ती दोष येतो. जसं उदाहरण दिलं होतं काय? बरं गाईंना सोड, इथलं सांग आता. धर्मद्रव्य अधर्मद्रव्याचं हो की म्हणजे आता इतर उदाहरणं घेतवले तर समजेल अजून खुलासा करून. अव्याप्ती दोष कशात येतो आता? जर ते लक्षण लक्षाच्या पण अर्ध्या भागातच जातं. जड हे नाही, हे सगळीकडं अतिव्याप्ती दोष येतो. अव्याप्ती दोष मध्ये जीव घेतले, जे संसारी ते जीव असं म्हटलं तर पुद्गल संसारी असतो का? अव्याप्ती येणार का? कारण मुक्त सुद्धा जीव आहेत, फक्त संसारिक जीव आहेत असं नाही. मग जीव हे जर लक्ष केलं आपण
आणि त्याचं लक्षण केलं संसारी. तर ह्या संसारी जीवांमध्ये जीव लक्षण गेलं की पण सिद्ध जे मुक्त आहे त्यांच्यामध्ये पण जातं जीव हे लक्षण. त्यामुळे तिथं अव्याप्ती दोष येतो. अतिव्याप्तीमध्ये लक्ष आणि अलक्ष दोन्हीमध्ये जर ते लक्षण जात असेल तर जसं म्हणलं बहुप्रदेशी ते धर्मद्रव्य असं म्हटलं तर काय झालं सांग. बहुप्रदेशी असतं ते धर्मद्रव्य असं म्हटलं तर अन्य द्रव्य सुद्धा बहुप्रदेशी आहेत म्हणून लक्षामध्ये तर गेलंच लक्षण पण अलक्षामध्ये पण गेलं म्हणून अतिव्याप्ती दोष येतं. आणि असंभव काय येतं धर्मद्रव्याला जर चेतन म्हणलं तर असंभव दोष येतो. पुढं अभय कुमार थांब. धर्मद्रव्य जीव पुद्गलास चालविते म्हणले तर असंभव दोष येतो. बरोबर. अभय कुमार मी ज्ञान दर्शनमय जीव आहे, माझा धर्मद्रव्याशी कोणता संबंध नाही असे भेदविज्ञानपूर्वक जाणून अखंड ज्ञान स्वभावास प्रत्यक्ष प्रामाण्य सावकाश वाच. काय समजावं काय वाचले ते काय वाचलं सांग. काय वाचलं आतापर्यंत. मी जीव आहे आणि माझा धर्मद्रव्याशी कोणताही संबंध नाही असं भेदविज्ञान करायचं आहे. म्हणजे मी भिन्न आहे आणि धर्मद्रव्य भिन्न आहे असे भेदविज्ञानपूर्वक जाणून अखंड ज्ञान स्वभावास प्रत्यक्ष प्रामाण्यसहित जाणले तरच धर्मद्रव्यास जाणले म्हणता येईल. कधी तुम्ही धर्मद्रव्याला कधी जाणलं का नाही जाणलं आता. पण हे सगळं जाणत असताना मी त्यापासून भिन्न ही जर अनुभूती असेल तर तुम्ही जाणलेलं योग्य आहे हे सांगायचं आहे त्यांना. म्हणजे मी जाणत असताना त्याला माझ्याशी एकरूप करून जाणतो. कळत न कळत आपण त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व मानतो आपलं एकत्व करतो. त्यामुळं जेव्हा भेदविज्ञानपूर्वक जाणणार तेव्हाच ते सत्य म्हणलं जाणार. काय कळलं चिन्ह. कुठल्याही वस्तूला जाणत असताना बरं का तरच ते त्याचं यथार्थ ज्ञान म्हणलं जाणार अन्यथा नाही. आता मी अधर्म द्रव्याविषयी सांगतो बरं का. जे द्रव्य स्वयंगतीपूर्वक स्थिर राहण्यास उद्युक्त अशा जीव पुद्गलांच्या स्थिर राहण्यास निमित्त मात्र असते त्यास अधर्मद्रव्य म्हणतात. कोणाला म्हणलं अधर्मद्रव्य असेल ना. म्हणजे जी स्थिती हेतुत्ववाला आहे कोणाची स्थिती हेतुत्वामध्ये जीव आणि पुद्गलाच्याच का. हां दोनच गमन करताय तर गमन करणाऱ्यालाच थांबायला मदत करणार. जे थांबलाय त्याला काय थांबायला मदत करणार आहे. त्यामुळं गमनपूर्वक ज्याची थांबायची इच्छा आहे त्यांच्या थांबण्यात मदत करतं ते अधर्मद्रव्य. आकाशद्रव्य कालद्रव्य धर्मद्रव्य अधर्मद्रव्य ह्यांच्या थांबण्यामध्ये का नाही मदत करत अधर्मद्रव्य. कारण ते ऑलरेडी थांबलेलेच आहेत. ते कुठं गेले नाहीत. गेले आणि आले म्हटलं असतं तर थांबायला कोणीतरी पाहिजे होतं मदत करायला पण त्यांच्यामध्ये क्रियावती शक्ती नाही. त्यामुळं ते त्यांच्यासाठी काय उपयोगी नाही. जसे तापलेल्या उन्हातून प्रवास करणारा प्रवासी एखाद्या डेरेदार वृक्षाची सावली पाहून विश्रांतीसाठी थांबतो. येथे प्रवासाच्या थांबण्यासाठी वृक्षाची सावली निमित्त मात्र. जबरदस्ती ती सावली थांबवली नाही त्यांना. झाडाची सावली पडली तर त्याच्या खाली जाऊन तुम्ही थांबला. उन्हातून चालत आला होता आणि तिथं सावली दिसली म्हटल्यावर थांबला तर कोणी थांबवलं तुम्हाला. थांबवलं नाही कोणी. माझी इच्छा म्हणून मी तिथे जाऊन थांबलो. मग कोण निमित्त सावली निमित्त का अधर्मद्रव्य निमित्त. एकदा सावली म्हणतो एकदा उदाहरण आहे ते एक. पण असे अनेक निमित्त असू शकतात. एका कार्यामध्ये सहस्त्र कारणं असतात असं सांगितलं जातं. त्यातलं फक्त एक मेन कारण कुठलं आहे तर अधर्मद्रव्य हे थांबायला मदत करतं. जसं उदाहरण दिलं होतं त्या कुंभकाराने काय केलं घट बनवला. मग ते घट बनवताना मेन कारण कोण त्याला उपादान म्हणायचं नाही बाबा. कोणामुळं घट बनला नाही बाबा. घटचं उपादान कारण कोण येणार आहे पुढं आता तेच उपादान आणि निमित्त माती. बरोबर. मातीचा घट असतो. कालद्रव्याचा धर्मद्रव्याचा घट नाही आहे. घटाला मध्ये ते सगळे मदत करणारे आहेत
पण मूळ कारण म्हणायचं, उपादान त्याला ते म्हणायचं. ज्याच्यामध्ये कार्य झालं त्याला उपादान म्हणायचं. बाकी सगळे मदत करणारे असणार की. मग ते एक घट होताना किती निमित्त आहेत सांग? कुंभार निमित्त आहे. बर, कालद्रव्य निमित्त आहे कारण त्या मातीचं परिणमन झालं. अजून ते उपादान झालं. निमित्त सांगा अजून कोण? चाक आहे, पाणी आहे, ते चक्र आहे, काठी आहे, जे काय असेल त्याला ते सगळं. म्हणून सांगायचं एक काम होत असताना अनेक निमित्त असू शकतात पण उपादान एकच असतं. हां, म्हणजे मला आता ज्ञान झालं हे काय या विषयाचं. मला निमित्त सगळे असू शकतील की किती पण असू शकतील. उपादान एकच, जे ज्याच्यामध्ये कार्य झालं. तू ज्याचं घट सांगितला ना मला तू, तर ते माती ओव्हरऑल, मग ते 2-3 माती मिक्स केली आणि घट केला ना, तर ती माती मिक्स केलेली तेच उपादान आहे त्याचं. त्यामुळं कार्य होणार तर उपादान एकच असणार, पण जे काय निमित्त असतील ते अनेक असू शकतील. पण त्या निमित्ताने कार्य केलं असं कधीच होत नाही. काय बनवलं? चहा बनवला. उपादान कोण? बर, आता ते चहा पावडर मेन घ्या त्याच्यातली, त्याच्याशिवाय चहा बनणार नाही. कोण बिना साखरेचं करेल, कोण बिना दुधाचं करेल, पण ते टी पावडर आहे ती मेन उपादान. उपादान एकच असते आणि मग निमित्त अनेक असू शकतील. पुढं निष्कलंक. आजच तुझ्याकडून अधर्मद्रव्याची व्यवस्थित व्याख्या ऐकली, परंतु गतिपूर्वक स्थिर राहण्यास निमित्त अधर्मद्रव्य म्हटले. परंतु मला तर व्याख्येमध्ये गतिपूर्वक शब्दाची गरज वाटत नाही. काय कळलं? म्हणजे अशी व्याख्या केली ना त्यांनी, गतिपूर्वक स्थिर राहण्यास उद्युक्त असणाऱ्या जीव पुद्गलांच्या स्थिर राहण्यामध्ये जे निमित्त असतं ते अधर्मद्रव्य असतं. काय म्हणजे म्हणायचे, स्थिर कोण राहतं? जे गमन करत आलंय त्याला स्थिर राहायला लागतं. जे गमन करत नाहीये त्याला स्थिर राहायची काय? हे टेबलला मी स्थिर राहण्यासाठी मदत केली, हे हलतंय काय, कुठं जाऊन येतंय वगैरे, आता तर स्थिर आहे. म्हणजे आता जीव पुद्गल सोड आणि धर्म अधर्म आकाशकाल ह्यांची चर्चा आहे तिथं. मग या 4 द्रव्यांमध्ये तर गमनच होत नाही, त्यामुळे त्यांच्या स्थिरतेसाठी अधर्मद्रव्याचा काही संबंधच नाही. म्हणून विशेषण दिलं. जीवसुद्धा समज मी असा बसलेला आहे इथं, तर मी कुठंतरी गमन करून आता ते बाहेरून इथं आत आला, कोण मदत केली आता बसायला? त्याला बसला तर अधर्मद्रव्यांनी गमनपूर्वक थांबणाऱ्याला मदत केली. तू स्थिर आहे तर तुला आत्ता त्यांनी मदत केली असं म्हणणं उपचार, म्हणजे अधर्मद्रव्य. अधर्मद्रव्याचं काम आहे गमनपूर्वक. आता तू बाहेरून आली आणि तेव्हाची पर्याय आहे ती, तेव्हापासून आतापर्यंत पण अधर्मद्रव्यच मदत करते. पण गमनपूर्वक स्थिर राहण्यासाठी ज्याची इच्छा झाली आहे ना, त्यालाच अधर्मद्रव्य मदत करतं थांबण्यासाठी, म्हणून ते शब्द वापरलाय. अधर्मद्रव्य म्हणजे अमूर्तिक आहे, ज्याचं लक्षण आहे स्थितिहेतुत्व. असं काय एक चीज नाही आहे ती दाखवण्यासाठी. ते सगळं पुद्गल आणि जीवामध्येच येणार. पंचतत्व जे काय तू म्हणती ना, पृथ्वी जल अग्नी, हे सगळं नाही. संबंध नाही असं नाही. त्यांच्या पण थांबण्यामध्ये मदत करणारं अधर्मद्रव्य आहे, त्यांच्या गमनात पण मदत करणारं धर्मद्रव्य आहे. तेच ना, ते तर जीव आणि पुद्गल द्रव्य आहे, ते सांगते की मी. आणि त्यांच्या पण गमनात आणि स्थित राहण्यामध्ये हे अधर्मद्रव्याचं काम आहे. सांगितलं की त्यांनी इथर, मोशन, कॉझॅलिटी असं घेतलं ना त्यांनी मागं नावं. म्हणजे काय घेतलं तरी सांग? इथर कोणाला म्हणलं? अधर्मद्रव्याला इथर म्हणलं ना. हां, इंग्लिशमधलं इथर आहे, पण ते तुमचं इथर नावाचं सोल्युशन नाही आहे. इथर नावाचं द्रव्य एक, जे की थांबायला मदत करतं. हे लिहिलं आता, हे सगळं त्यांनी सांगणार आहेत. रेस्ट, कॉझॅलिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण, घर्षण वगैरे, हे सगळे अधर्मद्रव्याची नावं आहेत.
निष्कलंकनी सांगितलं गतिपूर्वक हे शब्द का वापरलाय, काय गरज होती असं म्हण. एक द्रव्य आहे ते, एनर्जी म्हणण्यापेक्षा एक द्रव्य आहे की जे तुम्हाला स्थिर होण्यामध्ये मदत करते आणि जे चालण्यामध्ये मदत करते ते एक प्रकारचं द्रव्य आहे. काय असते ते द्रव्य म्हणजे, ती विचारते एनर्जी आहे का म्हणून. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य हे एक टाईपची एनर्जी आहे का, असं नाही ना. काय म्हणायचं, द्रव्यच आहेत ते पण, त्यांचं एक अस्तित्व आहे. आता ते काय आहे असं काय अमूर्तिक असल्यामुळे तुम्हाला थोडी दाखवू शकणार आहे किंवा काय त्याच्यावरनं तुम्हाला समजू शकणार आहे. अभय गतिपूर्वक शब्दच काढून टाकला तर जोरात माझ्याकडं आवाज. गतिपूर्वक शब्दच काढून टाकला तर सदैव स्थिर असणाऱ्या धर्म अधर्म आकाश काल द्रव्याच्याही स्थिर राहण्यामध्ये अधर्म द्रव्याच्या निमित्तपणाचा प्रसंग येईल, पण हे चुकीचेच आहे. सांगितलं ना मी आत्ता. काय समजलं, हे चार द्रव्य गमनच करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या थांबण्यामध्ये अधर्मद्रव्य मदत करते हे म्हणणं चुकीचं आहे. जे गमन करतायत किंवा करू शकतायत त्यांची इच्छापूर्वक थांबायला मदत करणारे हे अधर्मद्रव्य आहे. म्हणजे आता ही भिंत ही स्थिर आहे, त्याच्यामध्ये अधर्मद्रव्य काम करताय का नाही करत, काय करतंय, कसं जीव आणि पुद्गल दोन्ही घेतलं की नाही, त्यामुळे हे पुद्गल आहे. त्याचे सुद्धा थांबण्यामध्ये मदत करणारं, म्हणजे असं थांबलंय ना, पडलं तर धर्मद्रव्य आलंच मध्ये पाडायला, आणि अधर्मद्रव्य असं थांबायला सुद्धा मदत करणारं आहे का बरे. म्हणजे असं मेंटेन ठेवायला सुद्धा धर्मद्रव्य अधर्मद्रव्य स्थिर राहण्यामध्ये मदत करते. मग आता गमन करून आलेत की हे सगळे विटा सिमेंट वगैरे जिकडून तिकडून आले गमन करून, त्यांच्यामध्ये मदत केलं धर्मद्रव्याने. मग या रूपाने रचले गेले आणि त्या स्थिर आहेत ह्याच्यामध्ये मदत करतात ते अधर्मद्रव्य असं. हां, धर्म म्हणजे पुण्य आणि अधर्म म्हणजे पाप असे पण शब्द आहेत. लिहिलं होतं ना आपण काल. धर्म म्हणजे काय, धर्माचे वेगवेगळे अर्थ. धर्म म्हणजे तुमचा जैन धर्म, धर्म म्हणजे वस्तूचा स्वभाव, धर्म म्हणजे पुण्य लिहा, आणि धर्म म्हणजे धर्मद्रव्य. असे चार अर्थ आहेत. त्यातला कुठला अर्थ, आणि अधर्म म्हणजे त्याच्या विरुद्ध सांग. काय काय चार सांगितले मी, धर्मद्रव्याचे चार सांग. काय काय धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे स्वभाव, धर्म म्हणजे स्वभाव, धर्म म्हणजे पुण्य, धर्म म्हणजे जैन धर्म, आणि धर्म म्हणजे धर्मद्रव्य. तसं धर्ममध्ये अधर्म म्हणजे पाप हा अर्थ येथे अभिप्रेत नाही, येथे अधर्म नावाचे स्वतंत्र द्रव्यच अभिप्रेत आहे. यासच आजचे शास्त्रज्ञ रेस्ट कॉजॅलिटी किंवा गुरुत्वाकर्षण किंवा घर्षण असे म्हणतात. अधर्मद्रव्य अखंड आहे, त्याचे खंड तुकडे होत नाही. तसेच अमूर्तिक असूनही त्याचा आकार लोकाशा एवढा असून, मनुष्याकार लोकाकाशा एवढा असून सदैव लोकाकाशामध्ये व्यापून असते. थांब, काय सांगितलं, जे चार पॉईंट्स लिहिले ना धर्मद्रव्याचे. अधर्मद्रव्याचे सांगितलं, अधर्म म्हणजे पाप नाही, अधर्म म्हणजे धर्माच्या विरुद्ध गोष्ट आहे असं नाही, अधर्म म्हणजे अधर्मद्रव्य आहे. त्यामुळं ते इथं त्या द्रव्याची चर्चा आहे, अन्य पापाची वगैरे चर्चा नाही. त्यांनी लिहिले ना, पाप म्हणजे सिन हा अर्थ इथं अभिप्रेत नाही. अधर्म नावाचं एक स्वतंत्र द्रव्य आहे, त्यालाच ते नावं लिहा तुम्हाला याच्याचे तर समानार्थी आहेत. अधर्मद्रव्य इज इक्वल टू रेस्ट कॉझॅलिटी, इज इक्वल टू गुरुत्वाकर्षण, इज इक्वल टू घर्षण. भैया काय लिहिलं, काय लिहिलं, हे लिहि म्हणाले. हे चार नावं आहेत ना, ही नावं माहीत नाहीत आपल्याला. अधर्म म्हणजे रेस्ट कॉझॅलिटी, अधर्मद्रव्य म्हणजे गुरुत्वाकर्षण किंवा घर्षण. मग हे कसं असतं, किती प्रदेशीय आहे सांगा धर्मद्रव्य, म्हणजे किती प्रदेशीय आहे,
असंख्यात प्रदेशी असतं. किती आहेत अधर्मद्रव्य एकूण? का 2 का? रोज एक आन्सर बदल. काल लिहून दिले आपल्याला. अधर्मद्रव्य लोकाकाश प्रमाण एकच आहे. किती आहेत? सगळ्यांच्या घरात वेगळे आहेत काय? अधर्मद्रव्य अखंड एकच आहे. त्यांनी सांगितलं ना, अखंड आहे, त्याचे तुकडे होत नाहीत, अमूर्तिक आहे आणि त्याचा आकार केवढा आहे तर लोकाकाशा एवढा आहे. वाच. अधर्मद्रव्य तसेच अमूर्तिक असूनही त्याचा आकार मनुष्याकार लोकश एवढा असून सदैव लोकशामध्ये व्यापून असतो. हे लय फास्ट वाचले नाही सर. हां. अधर्मद्रव्य स्थिर राहण्यामध्ये निमित्त मात्रच आहे. स्थिर राहणे देखील 2 प्रकारचे आहे, स्थूल स्थिती आणि सूक्ष्म स्थिती. काल बघितलं होतं ना आपण, सूक्ष्म गमन आणि स्थूल गमन. आता त्याच्या विरुद्ध सांगायला सूक्ष्म स्थिती आणि स्थूल स्थिती. अधर्मद्रव्य 2 ठिकाणी 2 प्रकारांनी मदत करते, सूक्ष्म स्थिती आणि स्थूल स्थिती. कशाला म्हणायचं? स्थूल स्थिती, पदार्थ चालता चालता थांबला की स्थूल स्थिती तर सर्वांना दिसतेच. सूक्ष्म स्थिती, चालताना जेव्हा वळण घेतो तेव्हा वळणावर जे क्षणभर स्थिर राहते त्यास सूक्ष्म स्थिती असे म्हणतात. ही सूक्ष्म स्थिती दृष्टीस पडणार नाही पण असतेच. तुम्ही न्यूट्रलला करता ना, गिअर टाकताना, म्हणजेच काय केलं, थोडा वेळ तिथं अधर्मद्रव्य मदत करत असते. जसं बॉलवर टाकला, खाली येते का नाही लगेच, पण त्याच्यामध्ये स्थिर झालाय का तो, का नाही झाला? मध्ये एक पॉईंटला जाऊन थांबावं लागतं तरच खाली येणार ते, नाहीतर असंच वर गेला आणि लगेच खाली यायला असं दिसतंय तुम्हाला, पण त्यालाच म्हणायचं सूक्ष्म स्थिती. तसं उदाहरण सांगा अजून. सूक्ष्म स्थिती. स्थूल स्थिती तर समजते, इथं येऊन बसलाय तुम्ही तर आहेच. सूक्ष्म स्थिती झालं की सांगितलं की त्यांनी, तुझं सांग म्हणाले. आपण टॅप बंद करतो त्यावेळेस. हां, टॅप बंद करतो त्यावेळेस त्यात काय आहे ते तर बंद होते की असं नाही. जे गमन करत आहे सतत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सूक्ष्मतेने थांबलेलं दिसत नाही पण ते थांबलेलं आहे असं सांगायचं त्यांना. जसं ते करंट फ्लो असते बघ, काय म्हणते तुम्ही, बंद चालू होणारे दिवे, त्यांच्यामध्ये करंट फ्लो व्हायला लागलाय म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स, काय म्हणायचं त्याला, काय म्हणायचं, करंटच की. तर ते फ्लो चालू आहे आणि मध्येच बंद होते चालू होते म्हणजे काय झालंय, बंद झालंय म्हणजे 1 सेकंदासाठी थांबलाय परत चालू झालंय. असे ज्याच्यामध्ये की सूक्ष्मतेने थांबलेलं दिसून येणार नाही तुम्हाला, त्याला सूक्ष्म स्थिती म्हटलं. दोन्हीमध्ये सुद्धा अधर्मद्रव्य मदत करतं. ते गमनचं काय सांगितलं होतं, स्थूल गमन आणि सूक्ष्म गमन. उदाहरण, स्थूल गमन तर तुम्ही चालताना होते मदत, ती स्थूल गमन. सूक्ष्म गमन ते भिंतीचे पार्टिकल्स सांगितले होते ना, काय सांगितलं होतं तेच. सूक्ष्म हलनचलन, मूळ पदार्थ आपल्या स्थानावरून हलत नसताना जेव्हा जीवद्रव्यामध्ये प्रदेशात्मक परिस्पंदन होते, जे काय आपण असं बसलोय तरी सुद्धा आपल्यामध्ये जे काय परिस्पंदन चालू आहे ते दिसत नाही आहे, मग सगळे प्रदेश स्थिर आहेत, आतमध्ये सुद्धा स्थिर रूपाने वर खाली वगैरे करत आहेत, किंवा भूतगलाच्या परमाणूमध्ये सुद्धा हलनचलन चालू आहे, तर त्याच्यामध्ये निमित्त धर्मद्रव्य आहे. पक्षी विहार करतात त्यावेळेस पण तिथे सूक्ष्म स्थिती येते, वरून खाली ज्यावेळेस ते करतात किंवा खाली मग ते गमन करायला लागलेत ना, सूक्ष्म स्थिती येते ना. सूक्ष्म नाही, ते स्थूल झाली स्थिती. कुठं आली तिथे, ते गमनच आलं की. वरती असंच करतात ना, ते खालून वरती एका पॉइंटला त्यांना टर्न घेतात, किंवा आपण टर्न घेत असताना फक्त तेवढंच सांगायचं आहे की त्यांना ते थांबले तर तिथं सूक्ष्म स्थिती आहे, पण ते काय म्हणतात स्थिर उडत राहतात बघ, ते काय गमन आहे का स्थिती आहे? गमनच आहे. पोझिशन फक्त हलवली नाही ग शरीराची, पण चालले तर आहेतच,
त्यामुळं ते स्थूल गमन आहे, स्थिती नाही आहे तिथं. चला सूक्ष्म स्थिती दृष्टीस पडणारे पण असतेच वाचून. ते झालं का? जेव्हा चालताना वळण घेतो तेव्हा वळणावर जे क्षणभर स्थिर राहते ते सूक्ष्म स्थिती असे म्हणतात. ही स्थिती दृष्टीस पडणार नाही पण असतेच. बरोबर. निष्कलंक अधर्मद्रव्य मात्र जीव आणि पुद्गलास जबरदस्तीने थांबवत नाही. जसे की वाट सोडूस वृक्ष जबरदस्तीने थांबवत नाही. स्वतंत्रतेने स्वयं थांबणाऱ्यास वृक्ष निमित्त मात्र आहे. तुम्ही बॅट बॉल खेळता ना, त्यावेळेस बॉल टाकला तर बॉल हल्ला, धर्मद्रव्याने मदत केली. अधर्मद्रव्य सेकंड काय असेल ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स म्हण. त्या बॅटवर आदळलं त्यावेळेस त्यांनी थांबलंय तरच त्याला डायरेक्शन मिळणार आहे, नाहीतर असंच चालत राहिलं तर ते फोर जात आहेस की मागं. म्हणजे त्या बॉलला सुद्धा काहीतरी सूक्ष्म स्थिती आहे असं म्हणायचं आहे. थांब, काय सांगितलं त्याचा अर्थ सांग. निष्कलंकनी काय सांगितलं ते? जीव पुद्गलाला जबरदस्ती थांबवत नाहीत अधर्मद्रव्य. जसं की त्या सावलीनी तुमच्या वाटसरूंना जबरदस्ती पकडून थांबवलं नाही आहे, तुमची इच्छा असताना थांबलं फक्त ते. निमित्त मात्र आहे. तसेच स्वतंत्रतेने स्वयं स्थिर राहणाऱ्या जीव आणि पुद्गलांना अधर्मद्रव्य व्यवहार नयाने निमित्त मात्र आहे. बरोबर. जे स्वयं उद्युक्त झाले थांबण्यासाठी असे ते जीव पुद्गल, त्यांना अधर्मद्रव्य मदत करतं. जबरदस्ती कोण थांबवत नाही. निश्चय नयाने तर धर्मद्रव्य जे आहे ते तसंच आहे. जबरदस्ती कोण नेत नाही. त्यासाठी उदाहरण मी काल काय दिलं होतं सांग. बकेटमध्ये पाणी ठेवलंय आणि मग त्याच्यामध्ये मासा चालतोय, मग पाणी त्याला जबरदस्ती नेत नाही, चालवत नाही. त्याची इच्छा असेल तर ते चालतंय, नाहीतर नाही. म्हणजे पाणी हे मीडिया आहे धर्मद्रव्याप्रमाणे. तसं धर्मद्रव्य हे बकेटमध्ये भरलंय म्हणजे तुमच्या लोकाकाशामध्ये भरलेलं आहे. मग तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ये जा करताय, मग त्या पाण्याने हलायलाच पाहिजे असं काही गरज नाही आहे. त्यामुळे तसं धर्मद्रव्य सुद्धा स्वतः न हलता तुम्हाला हलायला मदत करतं. पुढं लय फास्ट वाचायची, थांब मी वाचते. निश्चय नयाने तर जीव पुद्गल स्वतःच्या क्रियावती शक्तीमुळे स्थिर राहते किंवा हलनचलन करते. क्रियावती शक्तीचं काम काय आहे? मग थांबण्यामध्ये कसं काय मदत करतं? क्रियावती शक्तीचंच काम आहे ते पण, हे सांगायचं त्यांना. लय हुशार आहे तू, काहीच गोळी मारला. म्हणजे जीव पुद्गल हे गमन करतात ते पण क्रियावती शक्तीमुळं, आणि स्थिर राहतात त्यामध्ये पण क्रियावती शक्तीच मदत करते. मग अधर्मद्रव्याची काय गरज? जर तुमच्यामध्ये शक्ती आहे तर निमित्त पाहिजे. काम होत असताना उपादान तर काम करणार आहे, उपादानात काम होणार आहे, पण निमित्त असल्याशिवाय पण होणार नाही. निमित्त करता असं पण नाही, निमित्ताशिवाय होता असं पण नाही. एक वाक्य लिहा. काय? निमित्त होता है लेकिन करता नहीं है. काय म्हणले मामा? निमित्त होता है, निमित्त होता है लेकिन करता नहीं है. उदाहरण सांगा. म्हणजे काय? म्हणजे काय? जस्ट लाईक साल्ट ना, म्हणजे साल्ट असेल तर ते पूर्ण काम होतं, म्हणजे जे आपण बनवतो सब्जी वगैरे, आणि ते जर नसेल म्हणजे सब्जीच बनणार आहे, त्याला चव वाढण्यासाठी ते निमित्त मात्र लागणार. बरं, तू किचनमध्येच घुसायला लागली आज. लय दिवस किचनमध्ये काम करायला का काय? तर सांगतायत की उपादान, काय सांगत होते मी? निमित्त होता है लेकिन करता नहीं है. म्हणजे मी ते उदाहरण दिलं होतं ना, फ्लॅग आहे तो हलायला लागलाय. का हलायला लागलाय? वरती लावलाय समजा आणि ते हलायला लागलाय. उपादान काय, निमित्त काय? स्वयं उपादान, तो फ्लॅग, वारा निमित्त आहे. हां, मग त्या वाऱ्याने हलवलं का नाही हलवलं? हां, म्हणजे निमित्त करता नसतं, निमित्त असतं पण करता नसतं. मग त्याची योग्यता आहे तर हलणार आहे ते. आता इथं वर आहे ते सोन्याचं फ्लॅग आहे, सांग हलतंय का?
नाही हलत, त्याची योग्यता नाही आहे, त्यामुळे तिथं वारा येऊन गेला तरी सुद्धा ते हलत नाही. पुढं निश्चय नयाने तर जीव जोरात 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 निश्चय नयाने झालं की ते झालं. अभय खालचं घ्यायचं. अरे बाबा अधर्मद्रव्याची गरजच काय. अरे बाबा विसरलात परत. प्रत्येक कार्यामध्ये उपादान निमित्त व्यवस्था असतेच. स्थितीमध्ये अधर्मद्रव्य निमित्त रूपाने असतेच. म्हणजे तिथं निमित्त रूपाने ते असणारच, कारण कुठलंही कार्य होताना उपादान पण असतं आणि निमित्त पण असतं. हे त्यांनी सगळं मागं सांगून आला होता. निरंजन म्हणजे थांब. अधर्म पण निमित्त, उपादान पण निमित्त. नाही नाही, उपादान तर करता, आणि निमित्त म्हणताना कुठलंही द्रव्य असेल, कुठली चीज असेल बाहेर, जे पण असेल ते. हे सगळे वाक्य कसं प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये उपादान निमित्त व्यवस्था असतेच. म्हणजे कोणतरी उपादान असतं, कोणतरी निमित्त असतंच. उपादान प्लस निमित्त. हां असतंच. मग ते उदाहरण देणार आहेत पुढं, समजेल. आपण ध्यानात थांबती वाचत आहे, वाच. आपण एक तू वाच, एक असं ते आपण निरंजन. ध्यानास बसतो तेव्हा शरीर क्रियावती शक्तीने स्थिर राहिले व त्यास जीवाचे भावही निमित्त रूपाने आहेत असे मानले तर चालेल का? सांग चालेल का? अभय सांग की चालेल का? का काय प्रश्न आहे? मी ध्यानाला बसले तर शरीर तर स्थिर झालंय आणि जीवाचे भाव ध्यानाचे चालू आहेत. मग कोण कोणाला स्थिर केलं? जीवन शरीर भावाला असं एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं करणार नाही. मग शरीराने शरीराचं काम केलं, जीवाने जीवाचं काम. बर, अधर्मद्रव्य कोणाला मदत केली? शरीराला स्थिर राहण्यामध्ये अधर्मद्रव्य मदत करते. जीवाचे भाव मदत करतात असं नाही, किंवा जीवाचे भाव कारण आहेत असं नाही, त्या शरीराला स्थिर होण्यामध्ये. ते सांगतात पुढं. अभय वाच. वस्तुतः स्थितीमध्ये निमित्त तर अधर्मद्रव्य आहे. जीवाचे भाव निमित्त मानले तर अधर्मद्रव्याचा लोप केला, पण असे तर घडत नाही. म्हणजे जीवाने भाव केले म्हणून तिथं ते शरीर स्थिर झालं असं म्हणणं चुकीचं आहे. भाव करणारे जीव, पण तिथं अधर्मद्रव्य मदत करणारा असेल तरच तिथं ते शरीर स्थिर राहणार. निरंजन, मी मुंबईत जाणाऱ्या मेहुण्यास आग्रहाने ठेवून घेतले व त्यास गाडीला अपघात होऊन सर्व प्रवासी ठार झाले. मग मी थांबवले म्हणूनच तो थांबला ना, त्यामुळे तो वाचला ना. मग मी थांबवण्यास थोडा तरी निमित्त पडलोच ना. बरोबर आहे का चुकीचं आहे का? त्याची योग्यता आहे. हां, म्हणजे तुम्ही भलेही थांबवाल की, त्यांनी थांबलं नसतं तर मेला असतं. म्हणजे त्यांनी त्यासाठीच उपादान आणि निमित्त पुढं सांगायला लागले. जर तो थांबला त्याच्या योग्यतेमुळं, त्याला कारण निमित्त ठरलं तुमचे शब्द किंवा अधर्मद्रव्य, पण तो थांबायचे भाव केला किंवा त्याचं उपादान होतं म्हणून तो थांबला, त्याचं आयुकर्म प्रबळ होतं म्हणून थांबला, नाहीतर गेला असता. जसं काल गेलं कोण? ते 3 जण गेले पाण्यामध्ये वाहून, सांगितलं की काल. हां नाही, एका गावामध्ये पूर आला आणि तिथं त्या रस्त्यावर पाणी आलं होतं, तर लोकांनी डेअर करायला जातात लोक असल्यामध्ये, आणि त्यातनं गाडी घालून ते पुढं जायला गेले, तर पाणीनी गाडी पण नेली आणि त्यांना पण नेलं. कोण कोणाला नेलं सांग? धर्मद्रव्यांनी काय केलं आणि अधर्मद्रव्यांनी काय केलं? म्हणजे हे पण येईल बरं का भैया, जेव्हा तुमचं गिअर वाढवत आहे समज गाडीचे आणि ब्रेक धरून ठेवलाय, कुठलं द्रव्य मदत करायला? ब्रेक धरून ठेवला तिथं अधर्मद्रव्य. हां, पण चाक फिरायला की माग. दोन्ही एकदाच. म्हणजे स्थिर राहिलंय गाडी तर अधर्मद्रव्य मदत करत आहे, आणि गमन करत असेल तर धर्मद्रव्य. ह्याचं येतंय ते वाहून गेले. तेच ना, मग त्याला पण धर्मद्रव्यांनीच गमन करायला मदत केली, त्यात अधर्मद्रव्य थांबवला मदत केलंच नाही असं म्हणायला. थांबते तिथं अधर्मद्रव्य. हां, आता ॲक्च्युली सांग मला, तिथं त्यांची थांबायची इच्छा होती का नाही? मग तुम्ही काय सांगितलं व्याख्या? इच्छा असणाऱ्याला अधर्मद्रव्य मदत करतं. का नाही मदत केलं सांग तिथं? त्याला व्हायचं नव्हतं, पुढं जायचं नव्हतं, थांबायची इच्छा असताना पण. म्हणजे त्यांना गमन करायची इच्छा नसताना पण धर्मद्रव्यांनी जबरदस्ती नेलं का? कसं?
कसं होईल? कसं घटेल? हं? म्हणजे ते पुराचं पाणी निमित्त आहे, त्याला गती होती ना त्या पाण्याला, त्यामुळं त्याच्यामध्ये हे वाहत गेले, मग त्यामुळं ते धर्मद्रव्य त्यांना पण निमित्त ठरलं. म्हणजे एखादं निमित्त असं असतं की ज्याच्या सद्भावामध्ये तुमचं कार्य त्याच्या अनुरूप दिसतं, पण तरीसुद्धा कार्य तुमच्यामध्येच होणार आहे. कारण तिथं रस्ता पण होता, रस्ता कुठं गेला? रस्ता होता त्याला ते गमन करायला, काय पाणी जरी फ्लो असेल, वेग होता त्याला, तरीसुद्धा ते रस्ता तसाच राहिला असतील, पण त्यातून जाणारी माणसं म्हणा, गाड्या म्हणा, ते वाहत गेली पुढं, कारण त्यांची तशी योग्यता. तेच ना, आपली योग्यता तशी हे उपादान, आणि मदत तिथं केली धर्मद्रव्याने, त्यामुळं असं गमन झालं. थांबायचं का? उद्या घेऊ, कारण ते प्रकरण मोठं आहे. पुढं उपादान आणि निमित्त काय असतं हे सांगणार आहे. खाली काय लिहिले वाक्य? जणू काही लोकाकाश म्हणजे जीव व पुद्गलाच्या नृत्याचा रंगमंचच आहे. नाना रूप घेऊन संसारी जीवाची जन्ममरण करीत इकडून तिकडे धावपळ चालू आहे. काय? ॲडमिशन घ्यायचं म्हणून इकडून तिकडे धावपळ चालू आहे. कोणाची? म्हणजे धावपळीत कोण मदत करायला आहे? धर्मद्रव्य. आणि थांबायला कोण मदत करायला आहे? मी. इथं येऊन थांबायला कोण मदत केली? अधर्मद्रव्य. हे सगळं समजून आपल्याला भेदविज्ञान व्हायला पाहिजे. हे त्यांनी सांगितलं पहिलाच, की धर्मद्रव्य त्याचं काम करत आहे, त्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे, आणि माझं अस्तित्व त्याच्यापासून भिन्न स्वतंत्र आहे. हो, जाणा. हा मी जीव अधर्मद्रव्यापासून भिन्न जाणणाराच आहे. स्थिती हेतुत्व हा माझा स्वभाव नाहीच. मी तर चेतना लक्षणवाला जीव आहे. कोणाला थांबवणारा मी नाहीच. कोणाला चालवणारा मी नाहीच. स्वतःला अकर्ता जाणा, अस्पर्शी जाणा. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्.